लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे। केवायसीसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला। या प्रक्रियेच्या दरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो। यावर अजित पवारांनी भाष्य केलंय। आपण मुदत वाढवायची असेल तर करू, पण केवायसी ही करावीच लागणार आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास ऑगस्ट मध्ये आणली। मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती, परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय। त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल।